आता एक दुःखद बातमी समोर येत आहे। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे। मनमोहन सिंग यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता। गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे। भारताचे 14वे पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कारभार सांभाळला होता। ते 92 वर्षाचे होते। 2004 ते 2014 असे 10 वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते। विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती। 33 वर्ष ते खासदार होते, तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे ते पहिले पंतप्रधान होते। मनमोहन सिंग यांना 1987 मध्ये पद्मविभूषण, 1993 मध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाब मध्ये झाला होता। त्यांनी 1952 मध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली। त्यांनी 1957 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक्स ट्रायपोस पूर्ण केले, तर 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल केले होते। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही भूषवली होती। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना लोकप्रधान न्यूज चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली।